ओ ताई, ये की ग रेखा. हे घ्या पाणी. काय हो काकू, आज नाराज दिसायला लागलाय, काय झालंय? काय सांगू अंजली आणि ताई तुम्हासनी. तुमचं बरं आहे बाय, तिचा नवरा मिलिटरीत आहे. काय पैसे अडकायचं टेन्शन नाही, काय काळजी नाही. तसं माझ्या पुरगीच नाही ग. रोज नवरा कामाला जातोय, दारू पितोय, रोज भांडणं, रोज दंगा आणि रोज 4-5 वेळा फोन. ऐकून ऐकून वैताग आलाय ग मला. काकू, तुम्हाला माहिती आहे का हो, फौजीची बायको, त्यांचे आई वडील किंवा त्यांच्या घरातली बहीण भाऊ रोजचा दिवस भीतीमध्ये जगत असतात की फोन आल्यानंतर त्या फोन मध्ये काय ऐकायला मिळणार आहे काय माहित नाही. काळीच धडधडते, जीवावर दगड ठेवून तो फोन उचलायला लागतोय. बायकोची डिलिव्हरी असो किंवा बाळाचं बालपण असो, सगळेजण आपापल्या बायकोसोबत त्यांच्या लेकरांसोबत असतात, पण एक फौजी आहे ना, आपल्या लेकरांचं बालपण ना फक्त व्हिडिओ कॉल मध्येच बघू शकतोय. त्याला ते सुखच नसते की आपल्या लेकरांचं सगळं लहानपण स्वतःच्या डोळ्याने बघावं. कुठला बी सण असू दे, आई नुसता जेवणाकडे बघत बसतात, त्यांच्या घशाखाली घास उतरत नाही हो. कुणाचा बी वाढदिवस असू दे, आमच्या लग्नाचा वाढदिवस असू दे, कुठला पण सणवार असू दे, आम्हाला एकट्यालाच साजरा करायला लागतोय, कारण त्यांना सुट्टीच मिळत नाही ना. 1 दिवसाच्या बाळाला बाप काय असतो हे सुद्धा माहित नसते हो, पण त्या शहीद झालेल्या बापाचं शेवटचं मुखदर्शन करायला त्याला घेऊन जातात. आई वडिलांची सेवा सगळीजणच करतात हो, पण फौजीची बायको त्याच्या आई वडिलांची ढाल बनून खंबीरपणे फौजींना साथ देत असते. तुमचं हे दुःख ऐकून माझं बी डोळं भरलं ग बाई. खरंच लय कठीण आहे. फौजीची बायको असू दे किंवा त्याचं कुटुंब असू दे, त्यांना लय काय काय सॅक्रिफाईस करायला लागते हो त्यांच्या आयुष्यामध्ये. मिळणाऱ्या पैशांमागं मेहनत असत्या, कष्ट असते, त्याग असते, रक्ताचं पाणी करतात त्यांनी भारत मातेसाठी, आपल्या काळजावर दगड ठेवून. खरंच पोरी, मानलं ग बाई. फौजीच्या कुटुंबाला आणि त्याच्या बायकोला त्यागाचं जीवन जगतात ग त्यांनी.